नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉबवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आज आपण या लेक्चरमधून 4 ते 6 जुलैचे महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत. या लेक्चरला सुरू करण्यापूर्वी आपण लास्ट लेक्चरचा मी जो तुम्हाला होमवर्कचा प्रश्न दिला होता तो बघू. तो प्रश्न होता की कोणता दिवस आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस म्हणून साजरा केला जातो. तर या प्रश्नाचा आन्सर आहे 3 जुलै, पहिला पर्याय. तर बघा, लक्षात ठेवा, दरवर्षी आपण 3 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस म्हणून पाळत असतो. कशासाठी? तर लोकांना प्रोत्साहन द्यायसाठी. कशाचं प्रोत्साहन? तर प्लास्टिक पिशव्या आणि इतर ज्या काही प्लास्टिकच्या वस्तू आहेत तर त्याच्या ऐवजी नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक अशा काही पर्यायी ऑप्शन्स हे लोकांनी यूज करावेत, या गोष्टीला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस दरवर्षी 3 जुलैला सेलिब्रेट केला जातो. यावर्षीची या दिवसाची थीम होती टू ॲडव्होकेट फॉर अ प्लास्टिक फ्री वर्ल्ड अँड प्रमोट रियुजेबल अल्टरनेटिव्स. लक्षात ठेवा, पहिला हा आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवीमुक्त दिन हा 3 जुलै 2008ला सेलिब्रेट केला होता आणि तेव्हाचे झिरो वेस्ट युरोपचे जे सदस्य होते, रेझेरो नावाचे, तर यांनी ह्या दिवसासाठी पुढाकार घेतला होता. झिरो वेस्ट युरोप नावाची एक संस्था आहे युरोपची. याचं हेडक्वार्टर बेल्जियममध्ये ब्रुसेल्स या ठिकाणी आहे. तर आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवसाबद्दल एवढ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या तरी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू सफिशियंट आहे. आता आपण लगेचच या लेक्चरच्या पहिल्या प्रश्नाकडे वळू. त्यापूर्वी मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आपल्या ह्या लेक्चर्सच्या PDF तुम्ही आपल्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता पहिला प्रश्न आहे, ग्लोबल पीस इंडेक्स 2023च्या 17व्या आवृत्तीमध्ये भारताचा क्रमांक किती आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, 126वा रँक आहे यावर्षी आपला या ग्लोबल पीस इंडेक्स 2023मध्ये. हा इंडेक्स आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाचा असतो. आयोगाने यापूर्वी बऱ्याच वेळा ह्याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. तर लक्षात ठेवा, या वर्षीची ही या इंडेक्सची 17वी आवृत्ती होती आणि या आवृत्तीमध्ये भारताचा 163 देशांपैकी 126वा रँक आलेला आहे. 2022 पासून भारत 9 स्थानांवर वाढून आता 126व्या रँकवरती आपण आलेलो आहेत. हा इंडेक्स कोण जारी करतं? तर एक इंटरनॅशनल थिंक टँक आहे ज्याचं नाव आहे इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस, म्हणजेच IEP. ही इन्स्टिट्यूट हा जागतिक शांतता निर्देशांक जारी करत असते. या लिस्टमध्ये पहिल्या नंबरवरती जो देश आहे त्याचं नाव आहे आइसलँड. लक्षात ठेवा, यावरती सुद्धा प्रश्न आयोग विचारत असतो. आता हे जे सर्वेक्षण केलेलं आहे ना, तर ह्याच्यामध्ये 26 आशियाई देशांमध्ये भारत हा 21व्या रँकवरती आहे. जर आपण आपल्या शेजाऱ्यांची स्थिती बघितली या इंडेक्समध्ये तर भूतान 17व्या नंबरवर, मालदीव 23व्या नंबरवर, नेपाळ 79, चीन 80, बांगलादेश 88 आणि श्रीलंका 107. तर एवढे देश आपल्या पुढं आहेत. आपल्या मागं म्यानमार आहे, 145वा रँक आहे आणि पाकिस्तान 146व्या रँकवरती आहे या लिस्टमध्ये. ठीक आहे, तर आयोगाच्या दृष्टिकोनातून हा निर्देशांक खूप महत्त्वाचा असतो. यावर्षी आपला 126वा रँक आहे या ग्लोबल पीस इंडेक्समध्ये. ओके, पुढचा प्रश्न, जिमेक्स 23 सराव कुठं झाला? या प्रश्नाचा आन्सर आहे विशाखापट्टणम, चौथा पर्याय. जिमेक्स म्हणजे काय? तर जपान इंडिया मेरीटाईम एक्सरसाइज, म्हणजे जपान आणि भारत या 2 देशांमध्ये होणारा हा एक सागरी सराव आहे. म्हणजे हा एक द्विपक्षीय सराव आहे जो की यावर्षी विशाखापट्टणम इथं सुरू झालेला आहे. यावर्षीची या सरावाची ही 7वी आवृत्ती होती. लक्षात ठेवा, हा सराव 5 ते 10 जुलै या पिरियडमध्ये विशाखापट्टणम इथं आयोजित केला होता आणि ही आत्ताची जी आवृत्ती होती ना, तर ह्याची सुरुवात 2012मध्ये झाली होती आणि त्याच्यामुळं यावर्षी त्याचा 11वा वर्धापन दिन होता आणि या दिनानिमित्त 5 ते 10 जुलै या पिरियडमध्ये ह्याचं आयोजन करण्यात आलं होतं. नाव लक्षात ठेवा, जिमेक्स 2023 हा विशाखापट्टणम इथं आयोजित केला होता. उद्देश काय आहे या सरावाचा? तर 2 देशांमध्ये परस्पर सहकार्य वाढवणं आणि या प्रदेशातल्या सागरी सुरक्षेसाठी सामायिक वचनबद्धता असणं दोन्ही देशांची, म्हणजे सामायिक जबाबदारी घेणं ह्या प्रदेशाची रक्षा करण्यासाठी. तर हे या जिमेक्सचा उद्देश होता. या प्रश्नाच्या माध्यमातून आपण भारताचे काही इतरही महत्त्वाचे लष्करी सराव आणि ते कोणत्या देशासोबत होतात हेही बघून घेऊ, कारण आयोगाचा हा फेवरेट टॉपिक आहे. तर बघा, अमेरिकेसोबत युद्धाभ्यास, वज्रप्रहार आणि सी ड्रॅगन नावाचे सराव होतात. बांगलादेशसोबत समप्रीती नावाचा, फ्रान्ससोबत शक्ती सराव गरुड आणि वरुण, इंडोनेशियासोबत गरुड शक्ती, थायलंडसोबत मैत्री सराव, मंगोलियासोबत नोमॅडिक एलिफंट, जपानसोबत धर्मा गार्डियन आणि वीर गार्डियन, श्रीलंकासोबत स्लिनेक्स,
चीनसोबत हँड इन हँड, ओमानसोबत अल नजाह, नसीम अल बहर आणि ईस्टर्न रिच हे तिन्ही वेगवेगळ्या फील्डमधले हे सराव होतात. म्हणजे अल नजाह हा दोन्ही देशांच्या आर्मीमध्ये, नसीम अल बहर हा दोन्ही देशांच्या नौदलामध्ये आणि ईस्टर्न रिच हा दोन्ही देशांच्या एअरफोर्समध्ये होणारा सराव आहे. कझाकस्तानसोबत काझिंद नावाचा सराव होतो, तर नेपाळसोबत सूर्यकिरण, भारत, USA आणि जपान या 3 देशांच्या दरम्यान मलबार नावाचा एक खूप मोठा युद्धाभ्यास होत असतो. हा त्रिपक्षीय सराव आहे, लक्षात ठेवा, भारत, USA आणि जपान. सिंगापूरसोबत सिम्बेक्स आणि बोल्ड कुरुक्षेत्र नावाचे सराव होतात, तर उझबेकिस्तानसोबत डस्लिक नावाचा सराव होत असतो आणि भारत आणि UK या 2 देशांच्या मध्ये कोब्रा वॉरियर आणि कोकण नावाचे सराव होत असतात. ओके, आता पुढचा प्रश्न. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद ही AIच्या धोक्यांवर प्रथमच बैठक घेणार आहे. कोणत्या देशानं त्याचं आयोजन केलं आहे? खूप जास्त महत्त्वाचा आहे प्रश्न हा, कारण एवढी मोठी ऑर्गनायझेशन संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद ही सध्या खूप चर्चेत असलेल्या AI याच्या धोक्यांवरती पहिलीच बैठक घेते आहे. त्यामुळे हा प्रश्न खूप जास्त महत्त्वाचा आहे. ही बैठकसुद्धा खूप महत्त्वाची असणार आहे. तर ह्याचं आयोजन बघा UKने केलेलं आहे. त्यामुळे या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, UK म्हणजे युनायटेड किंगडम. तर ही बैठक येत्या 18 जुलैला होणार आहे आणि अशा पद्धतीची ही AIच्या धोक्यांवरती पहिलीच बैठक असणार आहे. त्याच्यामुळे या रिलेटेड सगळे पॉईंट आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्या महत्त्वाचे आहेत. तर बघा, या बैठकीमध्ये बरेच जागतिक नेते हे AIचे जे धोके आहेत की AIमुळे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेमध्ये काय काय धोके होऊ शकतात, तर ह्या संभाव्य धोक्यांवरती डिस्कशन करतील. एवढंच नाही तर ह्याच्यामध्ये जे सगळे जगातले AIचे जे तज्ज्ञ आहेत तर हे आणि महासचिव अँटोनियो गुटेरस, तर ह्यांचं सुद्धा ब्रीफिंग या बैठकीमध्ये महत्त्वाचं असणार आहे. आता या प्रश्नाच्या माध्यमातून आपण UK, इंग्लंड आणि ग्रेट ब्रिटन, आता ह्या 3 कन्सेप्ट तुम्ही बऱ्याच वेळा ऐकले असतील, तर हे तिन्ही सेमच काही जणांना वाटू शकतं, पण ह्याच्यामध्ये डिफरन्स आहे. तर या प्रश्नाच्या माध्यमातून आपण UK आणि या 3 मधला डिफरन्ससुद्धा अभ्यासणार आहोत मॅपच्या मदतीतून. तर बघा, खूप छोटा पण इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. तर इथे हा मी एक मॅप दाखवलेला आहे. इथे बघा, हा आहे युरोप. युरोपाच्या पश्चिम भागाकडं हा जो एक रेड कलरचा जो स्पॉट दिसतोय तर ते आहे UK. म्हणजे इकडं फ्रान्स वगैरे जे आहे तर ह्याच्या पश्चिमेकडचं हे 2 बेटा आहेत. हे जे 2 बेटा आहेत ना, तर ह्यांना एकत्रितपणे ब्रिटन आईल्स किंवा ब्रिटिश आईल्स असं म्हणतात. म्हणजे ब्रिटिश आयर्लंड आहेत हे. तर ह्याच्यामध्ये जे पश्चिमेकडचा भाग आहे याच्यामध्ये परत 2 देश आहेत, ते म्हणजे नॉर्दर्न आयर्लंड आणि रिपब्लिक ऑफ आयर्लंड. आणि जो पूर्वेकडचा जो भाग आहे त्याला म्हणतात ग्रेट ब्रिटन. पश्चिमेकडच्या भागाला आयर्लंड म्हणतात, त्याच्यामध्ये 2 देश येतात, नॉर्दर्न आयर्लंड आणि रिपब्लिक ऑफ आयर्लंड. आणि पूर्वेकडच्या भागाला ग्रेट ब्रिटन म्हणतात. तर या ग्रेट ब्रिटनमध्ये 3 देश आहेत, ते म्हणजे स्कॉटलंड, इंग्लंड आणि वेल्स. आता आपण जेव्हा या ग्रेट ब्रिटन मध्ये जेव्हा नॉर्दर्न आयर्लंड हे एकत्र आणतो तर या टोटल 4 देशांचा मिळून बनतो युनायटेड किंगडम. ओके, तर ग्रेट ब्रिटनमध्ये फक्त 3च देश आहेत, ते म्हणजे वेल्स, इंग्लंड आणि स्कॉटलंड. पण युनायटेड किंगडममध्ये नॉर्दर्न आयर्लंडसुद्धा आहे या 3 देशांच्या व्यतिरिक्त. आणि या 4ची एकत्रित राजधानी आहे लंडन. आणि UKचं चलन आहे पाऊंड स्टर्लिंग. आज आपण खूप बेसिक आणि एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट अभ्यासलेला आहे की इंग्लंड म्हणजे काय, ग्रेट ब्रिटन म्हणजे काय आणि युनायटेड किंगडम म्हणजे काय. मला आशा आहे की तुम्हाला हा कन्सेप्ट समजला असेल. तुम्हाला कन्सेप्ट आवडला का मला कमेंट करून नक्की सांगा. आता पुढचा प्रश्न बघू. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उत्तर प्रदेश सरकार माकडांसाठी जंगलं बांधणार आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे पहिला पर्याय लखनौ. तर बघा, महत्त्वाचा इनिशिएटिव्ह आहे हा UPच्या गव्हर्नमेंटचा. रिसेंटली लखनौ शहराच्या हद्दीत वाढणारे जे माकडं आहेत तर हे बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्या शहरामध्ये उपद्रव करत आहेत. तर हे टाळण्यासाठी किंवा ह्याला आळा घालण्यासाठी लखनौच्या बाहेरच्या भागामध्ये लवकरच 4 वानर वन हे बांधण्यात येणार आहेत. त्याच्यापैकी जो पहिला आहे तर तो एक पथदर्शी प्रकल्प म्हणून बक्षी का तालाब या परिसरामध्ये उमरिया या गावामध्ये 6 एकर क्षेत्रात पहिलं वानर वन हे डेव्हलप केलं जाणार आहे लवकरच. त्याच्यानंतर बाकीचे जे 3 ठिकाणं आहेत म्हणजे अशा पद्धतीनं शहराच्या 4ही कोपऱ्यांमध्ये अशीच जंगलं हे UPचं गव्हर्नमेंट डेव्हलप करणार आहे. ओके, पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या देशाने आर्थिक स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी नवीन गुंतवणूक मंत्रालयाची स्थापना केली? या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन UAE म्हणजेच युनायटेड अरब एमिराती.
तर आता या देशांनी त्या देशामध्ये गुंतवणूक मोठ्या प्रमाणामध्ये यावी, तर ह्या गुंतवणुकीचा जो दृष्टिकोन आहे तर हा डेव्हलप करण्यासाठी आणि जागतिक बाजारपेठेमध्ये त्यांची स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी तर या उद्देशाने एक नवीन गुंतवणूक मंत्रालयाची स्थापना करण्याची घोषणा केली आहे आणि त्या मंत्रालयाचे मंत्री असणार आहेत मोहम्मद हसन अल सुवैदी. तर अशा पद्धतीचं नवीन गुंतवणूक मंत्रालय जे आहे तर हे UAE हा देश स्थापन करणार आहे. आता या प्रश्नाच्या माध्यमातून आपण UAEचा थोडा अभ्यास करून घेऊ. तर इथे बघा या ग्लोबमध्ये हा जो लाल कलरचा जो देश आहे तर हा आहे युनायटेड अरब एमिरेट्स. अबुधाबी ही याची राजधानी आहे आणि इथलं चलन आहे दिरहम. मिडल ईस्टमधली एक खूप ग्रोथ झालेली, खूप सध्या डेव्हलपमेंट झालेली कंट्री आहे ही. ह्यांनी अशा पद्धतीनं स्वतःला डेव्हलप केलं आहे ना, जर आपण काही दशकांपूर्वी बघितलं तर इथे एवढी डेव्हलपमेंट झालेली नव्हती, पण त्यांनी नंतर जो तेलाचा जो पैसा आहे तर हे स्वतःच्या देशाच्या ग्रोथमध्ये इन्व्हेस्ट केला. आता ग्रोथ कशी, तर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी हे इथं डेव्हलप केलेल्या आहेत. त्यामुळं जरी काही दशकानंतर किंवा काही सेंचुरीनंतर जरी तेलाचा तुटवडा झाला आपल्या देशामध्ये, तरीसुद्धा पर्यटकांच्या पैशांनी आपला देश चालावा म्हणून अशा पद्धतीने UAEनं स्वतःची डेव्हलपमेंट केलेली आहे. तर मिडल ईस्टमधली खूप महत्त्वाची कंट्री आहे ही. आता युनायटेड अरब एमिरेट्स, आता याच्यामध्ये युनायटेड काय आहे तर बघा 7 अमिराती एकत्र येऊन हा देश बनलेला आहे. आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हे महत्त्वाचं आहे की या 7 अमिराती कोणत्या, तर अबुधाबी, दुबई, शारजा, अजमान, अल कुवैन, रस अल खैमा आणि फुजेरा. तर ह्या त्या 7 अमिराती आहेत ज्यांच्यापासून UAE हा देश बनलेला आहे. आय होप थोडक्यात तुम्हाला ह्याची माहिती समजली असेल. ओके, पुढचा प्रश्न. कोणत्या राज्य सरकारने गुणवंत विद्यार्थ्यांना स्कूटर देण्याची योजना जाहीर केली आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे आसाम सरकारने. दुसरा पर्याय हे याचा आन्सर असणार आहे. तर रिसेंटली बघा आसाम सरकारने ना उच्च माध्यमिक म्हणजे 12वीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना स्कूटर देण्याचा निर्णय घेतलेला आहे. रिसेंटली त्यांच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतलेला आहे. याच्याशिवाय राज्यातल्या 9वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा जवळपास 3.78 लाख सायकलींचं वाटप हे केलेलं आहे. म्हणजे जे स्टुडंट्स 9वीची एक्झाम पास झालेले आहेत तर एवढ्या स्टुडंटला सायकलीसुद्धा वाटप केलेले आहेत. आणि आता 12वी परीक्षा पास झालेल्या स्टुडंट्सला सुद्धा स्कूटर देण्यात येणार आहे. तर बघा जवळपास 35,800 विद्यार्थ्यांना ही स्कूटर दिली जाईल. त्यापैकी 60% जास्त मार्क मिळालेल्या मुलींना आणि 75% जास्त मार्क मिळालेल्या मुलांना ही स्कूटर मिळणार आहे. आता या प्रश्नाच्या माध्यमातून आपण आसामबद्दल सुद्धा माहिती जाणून घेऊ. नॉर्थ ईस्टकडचं एक खूप महत्त्वाचं आणि सगळ्यात मोठं राज्य आहे हे आसाम. याच्या उत्तरेला भूतान आणि अरुणाचल प्रदेश आहेत, तर पूर्वेला नागालँड, मणिपूर आहेत. याच्या दक्षिणेला मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरम ही राज्य इथे दिसत आहेत. इथले महत्त्वाचे नॅशनल पार्क म्हणजे दिब्रू-सैखोवा नॅशनल पार्क, काझीरंगा नॅशनल पार्क, मानस राष्ट्रीय उद्यान आणि नामेरी राष्ट्रीय उद्यान. याच्यापैकी 2 वर्ल्ड हेरिटेज साईटसुद्धा आहेत, ते म्हणजे काझीरंगा नॅशनल पार्क आणि मानस वन्यजीव अभयारण्य. तर ह्याला युनेस्कोकडून वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जासुद्धा मिळालेला आहे. ओके, पुढचा प्रश्न. बंदूक वापरण्यासाठी वनकर्मचाऱ्यांना कोणत्या सरकारने सूट दिली आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे ओडिशा सरकार. तिसरा पर्याय. तर बघा रिसेंटली ना ओडिशाच्या गव्हर्नमेंटने बंदूक वापरण्यासाठी तिथल्या वनकर्मचाऱ्यांना सूट दिलेली आहे. ही सूट कोणत्या कायद्याच्या अंतर्गत दिली आहे असा प्रश्नसुद्धा विचारला जाऊ शकतो. तर ओडिशा सरकारने फौजदारी प्रक्रिया संहिता कायदा 1973चं कलम 197च्या अंतर्गत ही बंदूक वापरण्यासाठी वनकर्मचाऱ्यांना सूट दिलेली आहे. हा प्रश्न मेन्समध्ये विचारला जाऊ शकतो. ओके, तर बघा ही सूट ह्या कर्मचाऱ्यांना कधीपर्यंत असणार आहे, किंवा जरी त्यांनी बंदुकीचा वापर केला तर त्यांना ह्या कारवाईपासून कधीपर्यंत संरक्षण मिळणार आहे, तर जोपर्यंत दंडाधिकारी चौकशीमध्ये त्यांच्या बंदुकीचा वापर हा अनावश्यक किंवा अवाजवी झाला आहे किंवा जर अतिरेक आढळला नाही, तोपर्यंत या हालचालीमुळे अटक आणि फौजदारी कारवाईपासून या वनकर्मचाऱ्यांना सूट मिळणार आहे. आता ही जी सूट आहे ही कुणाकुणाला दिलेली आहे, तर बघा या अधिकृत सूचनेनुसार वन आणि वन्यजीव संरक्षण आणि व्यवस्थापनाच्या संबंधित जे काही सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी जबाबदार असलेले वनकर्मचारी आहेत, तर अशांना ही सूट मिळणार आहे. आता या प्रश्नाच्या माध्यमातून आपण ओडिशाबद्दल महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेऊ. तर इथे बघा हा आहे आपला भारत, ह्याचा नकाशा. याच्या पूर्वेकडं भारताच्या पूर्व किनारपट्टीचं हे जे येलो कलरचं स्टेट आहे तर ते आहे ओडिशा.
ओडिशाच्या आग्नेय दिशेला बंगालचा उपसागर इथे दिसतोय आपल्याला. याच्या ईशान्य दिशेला आहे पश्चिम बंगाल, उत्तरेला झारखंड, पश्चिमेला आहे छत्तीसगड आणि याच्या दक्षिणेला आंध्र प्रदेश ही राज्य लागलेली इथे आपल्याला दिसत आहेत. इथं महत्त्वाचं एक वर्ल्ड हेरिटेज साईट आहे, ते म्हणजे आहे सूर्य मंदिर. इथली महत्त्वाची नॅशनल पार्क लक्षात ठेवा. भितरकनिका, नंदनकानन आणि सिमलीपाल हे इथली इम्पॉर्टंट नॅशनल पार्क्स आहेत. ओके, पुढचा प्रश्न. UN अन्न संस्थेच्या प्रमुखपदी कोणाची बिनविरोध निवड झाली आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे क्यू डोंग्क्यू, म्हणजे थर्ड पर्याय. तर बघा, चीनचे आहेत हे क्यू डोंग्क्यू, ज्यांची रिसेंटली FAOच्या महासंचालकपदी पुन्हा निवड झालेली आहे. म्हणजे यापूर्वीसुद्धा या पदावरती हेच होते. तर यांची ही दुसऱ्यांदा निवड झालेली आहे ह्या पदासाठी. FAO म्हणजे फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन. तर चीनचे आहेत हे. क्यू हे 2019 मध्ये UN एजन्सीचे प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारण्याच्या आधी ते कृषी उपमंत्री होते आणि आता हे दुसऱ्या वेळा निवडून आलेले आहेत. तर ह्या पदावरती ते किती वेळा बसू शकतात असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल ना. तर बघा, हे FAOचे जे संचालक असतात तर ते जास्तीत जास्त सलग 2 वेळा हे त्यांचं पद धारण करू शकतात. ओके, या प्रश्नाच्या माध्यमातून FAO बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊ. FAO म्हणजे अन्न आणि कृषी संस्था. तर ह्याची स्थापना 16 ऑक्टोबर 1945ला झाली होती. याचा पर्पज काय आहे, तर जगातली भूक दूर करणं आणि पोषण आणि अन्न सुरक्षा सुधारणं, तर हे या संस्थेचं उद्दिष्ट आहे. FAOचं हेडक्वार्टर हे रोम, इटली या ठिकाणी आहे आणि याचं ब्रीद वाक्य आहे लेट देअर बी ब्रेड. याची मूळ संस्था म्हणजे जी पॅरेंट कंपनी आहे तर ती आहे संयुक्त राष्ट्राची आर्थिक आणि सामाजिक परिषद. ओके, आता पुढचा प्रश्न. भारताने कोणत्या देशाला हरवून SAFF चॅम्पियनशिप फायनल जिंकली आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय कुवेत. तर रिसेंटली बघा, याचा जो फायनल मॅच झालेला आहे SAFF म्हणजे साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन, तर ह्याचा जो फायनल मॅच झालेला आहे तर ह्याच्यामध्ये भारताने कुवेतला हरवलेला आहे या फुटबॉल चॅम्पियनशिपमध्ये आणि आपण ह्याचं विजेते ठरलेलो आहोत. या प्रश्नाच्या माध्यमातून थोडक्यात आपण SAFF बद्दल माहिती जाणून घेऊ. SAFF म्हणजे दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ. तर ही दक्षिण आशियासाठी एक प्रादेशिक फुटबॉल प्रशासकीय संस्था आहे जिची स्थापना 1997 मध्ये झाली होती. आता ही जी संस्था आहे ना, तर ही AFC म्हणजे आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशन आणि FIFA यांच्याशी संलग्न असलेल्या 6 रिजनल महासंघांपैकी एक आहे ही SAFF. याचा पर्पज काय आहे, तर साऊथ आशियामध्ये फुटबॉलचा प्रचार आणि डेव्हलपमेंट करणं. या SAFFमध्ये पुढचे काही साऊथ एशियन कंट्रीज आहेत, जसे की अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका. तर ह्या देशांचा समावेश या SAFFमध्ये होतो. तसंच कुवेतबद्दल पण थोडक्यात माहिती जाणून घेऊ. तर इथे बघा, कुवेत हा सुद्धा एक मिडल ईस्टमधला एक कंट्री आहे. याच्या दक्षिणेला सौदी अरेबिया आहे, पश्चिम आणि उत्तरेला इराक आहे, तर ह्याच्या पूर्वेला पर्शियन आखात आहे. हे आपल्याला ह्या मॅपवरून समजते. ह्याची राजधानी कुवैत सिटी ही आहे आणि इथलं चलन आहे कुवैती दिनार. ओके, आता पुढचा प्रश्न. अलीकडेच सरकारने WTOमधील भारताच्या राजदूताचा कार्यकाळ वाढवला. WTOमध्ये भारताचे राजदूत कोण आहेत? या प्रश्नाचा आन्सर आहे पहिला पर्याय ब्रजेंद्र नवनीत. तर ह्यांचा कार्यकाळ आपल्या सरकारने वाढवलेला आहे. कशाचा कार्यकाळ बरं, तर हे जे ब्रजेंद्र नवनीत आहेत ना, तर हे जून 2020 पासून WTOमधले भारताचे राजदूत म्हणून ते काम करत होते. तर ह्यांची रिटायरमेंट होणार होती या पदावरून या लास्ट मंथमध्ये, जूनमध्ये. पण आता आपल्या भारत सरकारने WTOमधील हे जे आपले भारतीय राजदूत आहेत ब्रजेंद्र नवनीत, ह्यांचा कार्यकाळ अजून एकदा वाढवलेला आहे. तो कधीपर्यंत, तर 31 मार्च 2024 पर्यंत, म्हणजे 9 महिन्यांनी त्यांचा कार्यकाळ वाढवलेला आहे. त्यांची पुनर्नियुक्ती केलेली आहे या पदासाठी. या प्रश्नाच्या माध्यमातून WTOबद्दल जाणून घेऊ. तर बघा, WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, ज्याची स्थापना 1995 मध्ये झाली होती. राष्ट्रांमधल्या व्यापाराचे नियम हाताळणारी ही एकमेव जागतिक आंतरराष्ट्रीय संस्था आहे, लक्षात ठेवा. हे व्यापार कराराच्या वाटाघाटीसाठी एक मंच म्हणून काम करते. WTOचे 160 पेक्षा जास्त सदस्य आहेत आणि
हे एवढे देश हे जागतिक व्यापाराच्या 98% प्रतिनिधित्व करतात. म्हणजे यावरून आपण समजू शकतो की WTO ही किती मोठी ऑर्गनायझेशन आहे. तर सध्याचे ह्याचे जे महासंचालक आहेत तर हे खूप महत्त्वाचं आहे बघा, कारण महासंचालक म्हणून काम करणाऱ्या ह्या पहिल्या महिला व्यक्ती आहेत. तसंच पहिल्या आफ्रिकनसुद्धा आहेत ज्यांचं नाव आहे गोजी ओकोंजो. तर ह्या नायजेरियाच्या आहेत आणि WTOच्या ह्या 7व्या महासंचालक आहेत. आणि हे महत्त्वाचं का आहे, कारण ह्या पहिल्या महिला महासंचालक आहेत. आणि WTOचं हेडक्वार्टर आहे स्वित्झर्लंडमध्ये जिनेवा या ठिकाणी. आता बऱ्याच जणांनी G20ची जी ट्रिक आहे त्याला खूप चांगला रिस्पॉन्स दिला आहे. त्यामुळं स्वित्झर्लंडमध्ये जिनेवा या ठिकाणी बऱ्याच इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचे हेडक्वार्टर आहेत. तर या आंतरराष्ट्रीय संघटनांचे जिनेवामधले हेडक्वार्टर लक्षात ठेवण्यासाठी सुद्धा माझ्याकडे एक छान छोटीशी ट्रिक आहे, ती मी तुम्हाला आता इथे सांगते. तर ती आहे होमोलोटो प्रॉपर्टी स्टँडर्ड टॅड. ह्याच्यामध्ये हो म्हणजे काय आहे, तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, मो म्हणजे वर्ल्ड मेटेरिओलॉजिकल ऑर्गनायझेशन, लो म्हणजे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, टो म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जे आत्ता आपण बघितलं, प्रॉपर्टी म्हणजे वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन, स्टँडर्ड्स म्हणजे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन, आणि टॅड म्हणजे युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट, म्हणजेच त्याला शॉर्टमध्ये UNCTAD असंही म्हणतात. तर एवढ्या ज्या सगळ्या ऑर्गनायझेशन्स आहेत ना, ह्यांचं हेडक्वार्टर स्वित्झर्लंडमध्ये जिनेवा या एकाच ठिकाणी आहे. तर महत्त्वाच्या सगळ्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचे जे हेडक्वार्टर आहेत तर ते तुम्हाला या शॉर्टकटमधून पाठवून जातील. ओके, जर तुम्हाला हे थोडंसं अवघड वाटलं तर तुम्ही परत एकदा व्हिडिओ पॉज करून हा शॉर्टकट बघू शकता. पण मला आशा आहे की तुम्हाला हे लगेच पाठवून जाईल. होमोलोटो प्रॉपर्टी स्टँडर्ड टॅड. ओके, आता पुढचा प्रश्न बघू. झारखंड राज्याचे कृषी मंत्री बादल पत्रलेख यांनी जगप्रसिद्ध श्रावणी मेळ्याचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी केलं? या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन देवघर. देवघर कुठे आहे, तर झारखंडमध्ये आहेत हे. तर इथं एक जगप्रसिद्ध असा श्रावणी मेळा भरतो दरवर्षी. तर ह्याचं उद्घाटन रिसेंटली झारखंडच्या कृषी मंत्र्यांनी केलेलं आहे. आणि इथे एक मंदिर आहे बघा देवघर या ठिकाणी, जे की म्हणजे शंकराचंच मंदिर आहे, ज्याचं नाव आहे बाबा बैद्यनाथ धाम. तर बरेच जण 12 ज्योतिर्लिंगापैकी एक या मंदिराला सुद्धा मानतात. तर आषाढ पौर्णिमेनिमित्त इथं ह्या श्रावणी मेळ्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आणि हा 3 जुलैपासून 7 सप्टेंबर म्हणजे 2 महिन्यासाठी हा श्रावणी मेळा हा या ठिकाणी भरत असतो. ओके, आता पुढचा प्रश्न. अलीकडेच BCCIने वरिष्ठ पुरुष निवड समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय अजित आगरकर. तर रिसेंटली बघा BCCIने अजित आगरकर यांची वरिष्ठ पुरुष निवड समितीच्या अध्यक्षपदी अपॉइंटमेंट केलेली आहे. सध्या या BCCIच्या वरिष्ठ पुरुष निवड समितीमध्ये आता अजित आगरकर हे अध्यक्ष असतील. यांच्या व्यतिरिक्त शिवसुंदर दास, सुब्रतो बॅनर्जी, सलील अंकोला आणि श्रीधरन शरद तर यांचा समावेश या समितीमध्ये आता असणार आहे. अजित आगरकरबद्दल सांगायचं झालं तर बघा, जेव्हा 2007मध्ये T20चा वर्ल्ड कप झाला होता साऊथ आफ्रिकेमध्ये, तर तेव्हा आपला भारत जिंकला होता तो वर्ल्ड कप. आणि या आपल्या भारताच्या विजयी संघाचा भाग अजित आगरकर हे होते. तेव्हाचे माजी वेगवान गोलंदाज म्हणून ह्या 2007चा T20 वर्ल्ड कप हा यांनी खेळला होता अजित आगरकर. त्यांची आता वरिष्ठ पुरुष निवड समितीमध्ये अध्यक्षपदासाठी निवड झालेली आहे. ओके, पुढचा प्रश्न. लेफ्टनंट जनरल AMU नायर यांनी भारतातील सर्वोच्च सायबर सुरक्षा प्रमुखपदी कोणाची जागा घेतली? या प्रश्नाचा आन्सर आहे पहिला पर्याय लेफ्टनंट जनरल राजेश पंत यांची जागा घेतलेली आहे AMU नायर यांनी. तर रिसेंटली बघा AMU नायर यांची भारताचे सर्वोच्च सायबर सुरक्षा प्रमुख म्हणून अपॉइंटमेंट झालेली आहे. यापूर्वी या पदावरती कोण आहे असा प्रश्न आपल्याला इथे विचारलेला आहे. आयोगसुद्धा तुम्हाला कधीकधी अशा पद्धतीनं फिरवून प्रश्न विचारू शकतो. म्हणजे रिसेंट निवड ही तुम्हाला देतील आणि यापूर्वी या पदावरती कोण होतं असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून हा प्रश्न मी थोडासा ट्रिकी करून तुम्हाला विचारला होता. तर लक्षात ठेवा, यापूर्वी या पदावरती डॉक्टर राजेश पंत हे होते आणि त्यांच्यापूर्वी गुलशन राय हे होते. आता मी हे त्यांच्यापूर्वीचं का सांगितलं आहे, तर लक्षात ठेवा, या पदावरती जाणारे म्हणजे आपल्या भारताचे सर्वोच्च सायबर सुरक्षा प्रमुख पहिले जे होते ते होते गुलशन राय. त्यांच्यानंतर दुसरे सायबर सुरक्षा प्रमुख होते डॉक्टर राजेश पंत. आणि आता तिसरे हे सायबर सुरक्षा प्रमुख जे आहेत तर या पदावरती जनरल AMU नायर यांची निवड झालेली आहे. ओके, महत्त्वाचा प्रश्न होता हा, कारण हे तिसरेच आहेत या पदावरती जाणारे.
या प्रश्नाच्या माध्यमातून आपण राष्ट्रीय सायबर समन्वय केंद्र याबद्दल सुद्धा थोडक्यात माहिती जाणून घेऊ, म्हणजेच नॅशनल सायबर कोऑर्डिनेशन सेंटर. तर हे जे सेंटर आहे तर हे आपल्या राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय NSCS याच्या अंतर्गत काम करत असतं. आणि हे काय करतं तर सायबर सुरक्षा संबंधित बाबींमध्ये राष्ट्रीय स्तरावरच्या ज्या वेगवेगळ्या एजन्सी आहेत तर त्यांच्याशी कोऑर्डिनेशन करण्याचं काम हे नॅशनल सायबर कोऑर्डिनेशन सेंटर करत असते. ओके, पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती खेळाडू महिला एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारी पहिली श्रीलंकेची फलंदाज ठरली? या प्रश्नाचा आन्सर आहे पहिला पर्याय चामरी अथ्थापत्तू. तर बघा, चामरी अथ्थापत्तू ही महिला एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीमध्ये पहिला नंबर मिळवणारी पहिली श्रीलंकेची फलंदाज म्हणजे बॅट्समन ठरलेली आहे. श्रीलंकेची कॅप्टन आहे ही चामारी अथ्थापत्तू. रिसेंटली ICCची म्हणजे ICC वुमेन्सची जी वन डे ची जी रँकिंग आलेली आहे तर ह्या एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीमध्ये पहिला नंबर हिला मिळालेला आहे. तर ही अशी एकमेव श्रीलंकेची बॅट्समन ठरलेली आहे. ओके, तसं बघितलं ना तर ही महिला एकमेव बनलेली आहे. यापूर्वी अशा पद्धतीचं ICCकडून चांगलं रँकिंग मिळालेलं आहे सनथ जयसूर्या याला. पण सनथ जयसूर्यानंतर आता ही अथ्थापत्तू चामरी अथ्थापत्तू ही दुसरी अशी खेळाडू ठरलेली आहे श्रीलंकेची की जिला ICCचं रँकिंग मिळालेलं आहे. ओके, पुढचा प्रश्न, 2022-23 AIFF पुरुष फुटबॉलपटू म्हणून कोणाला निवडण्यात आलं? या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय ललियानजुआला छांगटे. तर रिसेंटली ह्याला पुरुष फुटबॉलपटू पुरस्कार मिळालेला आहे 2022-23चा. तर हा कोण आहे तर भारतीय फुटबॉल संघाचा हा एक प्लेयर आहे, मिडफिल्डर आहे हा ललियानजुआला छांगटे. तर ह्याला 2022-23साठी AIFF पुरुष फुटबॉलपटू म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. आणि लक्षात ठेवा, सलग दुसऱ्यांदा वर्षातील सर्वोत्तम महिला फुटबॉलपटूचा पुरस्कार हा मनीषा कल्याण हिला मिळालेला आहे. म्हणजे लास्ट इयरसुद्धा हा पुरस्कार हिलाच मिळाला होता आणि यावेळीसुद्धा मनीषा कल्याण हिलाच सर्वोत्तम महिला फुटबॉलपटूचा अवॉर्ड मिळालेला आहे. आता हे ललियानजुआला छांगटे जे आहेत ना तर हे 26 वर्षाचे आहेत. यांनी पूर्व बंगालचे नंदकुमार सेकर आणि नवरेम महेश सिंग तर यांना हरवून हा पुरस्कार जिंकलेला आहे. या प्रश्नाच्या माध्यमातून AIFFचे इतरही पुरस्कार ते कुणाला मिळालेत हे बघून घेऊ आपण आत्ता. तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं महिला फुटबॉलपटूचा मनीषा कल्याण यांना मिळाला आहे. AIFF पुरुषांचा 2022-23 मधला वर्षातला उदयोन्मुख फुटबॉलपटू म्हणजे इमर्जिंग फुटबॉल प्लेअर अवॉर्ड आकाश मिश्रा ह्याला मिळाला आहे. तर जी महिला आहे या कॅटेगरीमध्ये महिलेला हा अवॉर्ड मिळाला आहे शिलजी शाजी हिला. ओके, तर उदयोन्मुख महिला फुटबॉलपटू आहे शिलजी शाजी आणि उदयोन्मुख फुटबॉलपटू आहेत आकाश मिश्रा. AIFF बद्दल थोडक्यात सांगायचं तर ह्याची स्थापना 23 जून 1937ला झाली होती. AIFF म्हणजे ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन, अखिल भारतीय फुटबॉल महासंघ. सध्याचे ह्याचे अध्यक्ष आहेत कल्याण चौबे. ह्याचं हेडक्वार्टर नवी दिल्ली या ठिकाणी आहे आणि ह्याची पॅरेंट कंपनी जी आहे ती आहे दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ. याचा प्रश्नसुद्धा आपण या लेक्चरमध्ये आधी बघितलेला आहे. ओके, आता पुढचा प्रश्न फुटबॉलचाच आहे हा पण प्रश्न. तर बघा, फुटबॉल महिला दिग्गज मार्टाने निवृत्तीची घोषणा केली आहे. ती कोणत्या राष्ट्राची आहे? खूप फेमस फुटबॉल प्लेयर आहे ही मार्टा. तर ही ब्राझील या देशाची आहे म्हणून या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन. तर बघा, रिसेंटली तिनं अशी अनाऊन्समेंट केली आहे की 2023चा जो वर्ल्ड कप आहे तर हा माझा शेवटचा वर्ल्ड कप असणार आहे. तर अशी अनाऊन्समेंट रिसेंटली तिनं केलेली आहे. आणि हा जो वर्ल्ड कप आहे ना यावर्षीचा तर तो ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणार आहे. 37 वर्षाची आहे ही मार्टा. तिनं 2023मध्ये वर्ल्ड कपमध्ये पदार्पण केलं होतं. 117 गोल तिनं केलेले आहेत आत्तापर्यंत आणि ती ब्राझीलची सर्वकालीन आघाडीची खेळाडू आहे. 3 वेळा तिनं आत्तापर्यंत कोपा अमेरिका स्पर्धा जिंकलेली आहे. पण आत्तापर्यंत तिला वर्ल्ड कप हा जिंकता आलेला नाही आहे कारण वर्ल्ड कपमध्ये पूर्ण टीमचं वर्क असतं. ओके, पण मार्टानी आत्तापर्यंत 6 वेळा फिफा वर्ल्ड प्लेअर ऑफ द इयर हा पुरस्कार जिंकलेला आहे. ब्राझील कुठे आहे हे पण ह्या प्रश्नातून बघूया. तर इथं बघा, साऊथ अमेरिका हा खंड आहे. हा इकडे उत्तरेला आपल्याला दिसते नॉर्थ अमेरिका. तर साऊथ अमेरिका म्हणजे दक्षिण अमेरिका खंडातला हा पूर्वेकडचा देश आहे ब्राझील. तर या खंडातला हा सगळ्यात मोठा देश आहे. याच्या पूर्वेला अटलांटिक ओशन म्हणजे अटलांटिक महासागर आहे आणि ह्याच्या उत्तरेला जर आपण बघितलं ना तर इथे बघा हे छोटे छोटे देश दिसत आहेत. इथे आहे रेंच गयाना, सरीनाम, गयाना, व्हेनेझुएला,
कोलंबिया आहे बघा ह्याच्या वायव्येला, ह्याच्या पश्चिमेला बोलिव्हिया आणि पेरू ह्या देशांच्या सीमा लागलेल्या आहेत. याच्या नैऋत्येला जर आपण बघितलं ना तर अर्जेंटिना, पॅराग्वे हे देश आहेत आणि ब्राझीलच्या दक्षिणेला उरुग्वे या देशाची बाउंड्री लागलेली इथे आपल्याला दिसतेय. इथली राजधानी ब्राझिलिया ही आहे आणि इथलं चलन ब्राझिलियन रियल हे आहे. ठीक आहे, तर अशा रीतीने आज आपण 4 ते 6 जुलैचे सगळे महत्त्वाचे करंट अफेअर्स प्रश्नांच्या माध्यमातून अभ्यासलेले आहेत. मला आशा आहे की तुम्हाला माझे हे लेक्चर्स समजत असतील. जाता जाता एक प्रश्न तुम्हाला होमवर्कसाठी आहे, ह्याचा आन्सर तुम्ही कमेंट करायचं आहे. प्रश्न आहे की ब्रिटिश राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार कोणाला मिळाला? या प्रश्नाचा आन्सर मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या लेक्चरमध्ये. तर हे लेक्चर कसं वाटले हेही मला कमेंट करून सांगा. भेटूयात मग येणाऱ्या लेक्चरसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.